म्हणजे विकास, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये कमळ फुलवूया. आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी. सुस्वागतम सुस्वागतम. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेले पुण्यनगरी कराड आणि मलकापूर आज पुन्हा एकदा विकासाचा नवविजन. कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आज डॉक्टर अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वच आज सामोरे जातोय. अगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे गतिमान नेतृत्व, राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे गतिमान नेतृत्व, राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांचं कराड नगरीत आगमन. मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुफान नेतृत्व साहेबांचं आगमन होतंय कराड नगरीत. मनपूर्वक स्वागत आहे. माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील, उच्च चित्र शिक्षण मंत्री दादा, आपले हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय भोसले बाबा, कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोज दादा घोरपडे, विनायकांना पावसकर, कराड नगरीचे भारतीय जनता पार्टीचे नगराचे पदाचे अधिकृत उमेदवार, मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तमाम महाराष्ट्राच्या अस्मिता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन नामदार मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत होत आहे. माननीय आमदार अतुल बाबांनी विनंती करतो आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत संपन्न करावं. तसेच नामदार चंद्रकांत स्वागत विक्रमजी पावसकर करतील. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही स्वागत होत आहे. आजच्या सभेचं मिटाकर भी मिटाना पाए ऐसी पहचान हूं मैं, रोक कर भी रोक न पैसा तूफान हूं मैं, जंग के हर मैदान में जीत के हौसले हूं मैं, यूं नहीं करत का अतुल भोसले हूं मैं, अतुल भोसले हुए. आमदार अतुल बाबा भोसले आपल्याशी संवाद साधतायत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारतीय जनता पार्टीचा आजच्या
विराट अशा प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आपले सर्वांचे नेते आदरणीय देवाभाऊ, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय सुरेश बाबा, आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, कराडचे आपले उमेदवार आदरणीय अण्णाजी पावसकर साहेब, मलकापूरचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय तेजस दादा, भारतीय जनता पार्टीचे आणि जनशक्ती आघाडीचे सगळे अधिकृत उमेदवार, सगळे प्रमुख नेते मंडळी, कराडमधून आणि मलकापूरमधून मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, माता भगिनी, तरुण मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, आज या सभेच्या निमित्तानं आदरणीय साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब, कराडचं आमच्या क्षेत्रफळ हे 10.51 स्क्वेअर किलोमीटरचं आहे. आमच्या कराडमध्ये 77 किलोमीटरचे रस्ते आहेत. आमच्या कराडमध्ये 87 किलोमीटरचं बंदिस्त गटार आहे. आमच्या कराडमध्ये 170 किलोमीटरचं उघडं गटार आहे. कराडची लोकसंख्या साधारण 70,000च्या घरामध्ये. या कराडमध्ये आपण 2016 साली साहेब आला होता. आपण ज्या वेळेला आला होता, आपल्या विनंतीला मान देऊन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा कराडकरांनी आपल्या विनंतीवर निवडून दिल्या होत्या. हे देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. साहेब, या 1 वर्षामध्ये आपण मला आशीर्वाद दिला, भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली, मी विधानसभेमध्ये निवडून आलो आणि 1 वर्षामध्ये कराडसाठी, मलकापूरसाठी आम्ही काय काय केलं हे फक्त आपल्याला मी सांगू इच्छितो. निवडून आल्या आल्या विधानसभेमध्ये बरोबर आपण ज्या वेळेला असणार त्यावेळेची वेळ बघून मला बोलण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी मांडलं की मला कराडमध्ये काय काय करून पाहिजे. आपण देखील त्या पहिलंच माझं भाषण होतं आणि आपण देखील सभागृह होता त्यावेळेला अनेक गोष्टींचा उल्लेख देखील मी त्या भाषणाच्या निमित्तानं केला होता. साहेब, आपल्या कराडमध्ये अनेक दिवसापासून नव्यानं स्टेडियम व्हावं अशी लोकांची मागणी होती. आपण मागच्या कालावधीमध्ये आला, आम्ही आपल्या समोर मागणी केली की कराडला नव्यानं स्टेडियम देण्याच्या बाबतीमधलं काम साहेब आपण करा. आपण कराडकरांना आमचा आशीर्वाद दिला आणि आपण 96,50,00,000 रुपयाचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या शहराला देण्याचं काम केलं आणि आता काम प्रगतीपथावर आहे, जोमानं काम चाललेलं आहे. साहेब, पुढच्या 1.5 वर्षामध्ये मी या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की कराडच्या नवीन स्टेडियमच्या उद्घाटनासाठी आम्ही आपली वेळ घेणार आहोत आणि तुम्हाला या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी बोलवणार आहोत. मुंबईला, पुण्याला, दिल्लीला जिथं जिथं स्टेडियम आहेत त्या स्टेडियम सारखं स्टेडियम आमच्या कराडमध्ये होतंय. इंटरनॅशनल लेवलचा रनिंग ट्रॅक होतोय. आपला तिथं क्रिकेट टर्फ जो होतोय त्याला चांगल्या पद्धतीनं ड्रेनेजची सोय देखील आपण बाहेरच्या चांगल्या स्टेडियम प्रमाणे केलेली आहे. व्हॉलीबॉल कोर्ट होतोय, बास्केटबॉल कोर्ट होतोय, टेबल टेनिस कोर्ट होतोय, बॅडमिंटनचा कोर्ट होतोय, स्विमिंग पूलची सोय होते, जिम्नॅशियमची सोय होते, खेळाडूंच्या राहण्यासाठीची सोय होते, कोचच्या राहण्यासाठीची सोय होते. इतकं सुसज्ज असं आपण स्टेडियम करतोय. आणि हे करत असताना साहेब, आम्ही आपल्याजवळ मागणी केली की साहेब, इतकं भलं मोठं स्टेडियम आपण करतोय, जर का IPLची मॅच घेण्याची वेळ आली तर आपलं एअरपोर्ट देखील तितकंच चांगलं असलं पाहिजे. साहेब, आपल्या प्रयत्नांनी 220 कोटी रुपयाचा निधी हा कराडच्या एअरपोर्टसाठी देण्याचं काम हे आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं. साहेब, मी ज्या वेळेला विधानसभेचा सदस्य झालो, सगळ्या विभागांची बैठक घेतली. विभागांची बैठक घेतल्यानंतर मी त्यांना विचारलं की सांगा मला की कराडमध्ये आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे देखील लोक आले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लोकांनी सांगितलं की हा ब्रिटिश कालीन पूल आहे,
जुना कोयना पूल याला ब्रिटिशकालीन पूल म्हणून आपण ओळखतो. एकदा दोनदा त्यांनी सांगितल्यानंतर मी माझ्या मनामध्ये विचार केला, हे काय आपल्या कर्तृत्वाचं लक्षण आहे का? 78 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून आणि 78 वर्षांनी आपण म्हणतोय की हा ब्रिटिशकालीन पूल आहे आणि इथं अवजड वाहतूक होऊ शकत नाही. साहेब, आपल्या सहकार्यांनी आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या तिथं पाठपुरावा करून 50 कोटी रुपयाचा निधी CRIF मधून मंजूर करून ते काम देखील आता प्रगतीपथावर आहे. 4 लेनिंगचा पूल आता तिथं आपण नव्यानं उभा करतोय. साहेब, कराडमधून इतर उपनगरांना जाणाऱ्या रस्त्याच्या विषयी मी मागणी केली, आपलं पत्र घेतलं आणि परत CRIF मधून 55 कोटी रुपयाचा निधी कराड पासून कोरेगाव कोडोली पर्यंत कारव्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर टाकला. आणि हा रस्ता असा होतोय ज्याला सायकलिंग ट्रॅक आहे, ज्याला वॉकिंग ट्रॅक आहे, ज्याला LED लाइटिंग होणार आहे आणि अत्यंत सुसज्ज असा रस्ता हा देखील आपण आपल्या आशीर्वादामुळे हा रस्ता देखील तिथं होऊ शकतोय. मला कराडकरांनी मागणी केली 32 लहान लहान कामांची, प्रत्येक विभागामधल्या कामांची. त्या सगळ्या 32 लहान लहान कामांना 5,90,00,000 रुपयाचा निधी आपण देण्याच्या बाबतीमधलं काम DPDC असेल, स्थानिक विकास निधी असेल, याच्या माध्यमातून विचारपूर्वक करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला. साहेब, माझ्या लक्षात आलं की नगर विकास खात्याच्या माध्यमातून काही पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन आमदारांना पैसे सरकार देण्याच्या आधी आपला माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळे मला 10 कोटी रुपयाचा निधी हा तुमच्या आशीर्वादामुळे मिळाला आणि या 10 कोटी रुपयाच्या निधीमधून आपण अनेक उद्यानांना पैसे दिले. कुंभार समाजाने मागणी केली, त्यांना 50 लाख रुपयाचा निधी दिला. ब्राह्मण समाजाने मागणी केली, त्यांना 30 लाख रुपयाचा निधी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक सभागृहासाठी मागणी करण्यात आली, 1 कोटी रुपयाचा निधी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला. मंगळवार पेठेमध्ये देखील उद्यानासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आमच्या देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही दिला. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. आपले आजचे जे नव्यानं निवडून जाणारे सगळे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये जाणार होता त्या इमारतीची पाहणी यांना मी आधीच केली होती आणि पाहणी केल्यानंतर मला लक्षात आलं की तुम्ही जेवढं कष्ट करून तिथं निवडून जाणार आहे त्या पद्धतीची ती इमारत नाही आणि त्या इमारतीसाठी 3.5 कोटी रुपयाचा निधी हा नगर विकास विभागाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून यांना आपण आधीच मंजूर करून दिलेला आहे. जिथं जिथं शक्य आहे तिथं तेवढं काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपण केला आणि 1 वर्षामध्ये कराडसाठी 259 कोटी रुपयाचा निधी आज महायुती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही दिला. मलकापूरकरांनी मला मागणी केली, मलकापूरकरांनी मला सांगितलं अंतर्गत रस्ते होणं गरजेचं आहे. अंतर्गत रस्त्यांसाठी PWD खात्याचे मंत्री शिवेंद्र बाबांकडनं 20 कोटी रुपयाचा निधी दिला. छोट्या छोट्या कामांसाठी आपण पैसे मागितले, नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण निधी तिथं उपलब्ध करून दिला. आणि मलकापूरमध्ये तर साहेब आपण मास्टर स्ट्रोक केला की मलकापूरमध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी 4 प्रभागामध्ये माणसंच नव्हती, अशा पद्धतीची परिस्थिती भारतीय जनता पार्टीने मलकापूरमध्ये निर्माण केली. मलकापूरच्या 22 जागांपैकी 6 जागा बिनविरोध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. 1 जागेच्या बाबतीमध्ये आता कोर्ट केसमुळे परत त्याची प्रक्रिया होणार आहे. राहिलेल्या 17 जागांच्या निवडणुकीमध्ये साहेब मी आपल्याला आश्वासन देतो की आम्ही 22-0 आणि नगराध्यक्ष पदाची सीट 75% मतं घेऊन तिथं निवडून आणणार आणि 23-0 करून आपल्यापर्यंत ते सगळे लोक घेऊन येणार. जे लोक विधानसभेला माझ्या बरोबर नव्हते त्या लोकांना आम्ही बरोबर घेतलं. त्या सगळ्या लोकांना सांगितलं की अतुल भोसले व्यक्ती म्हणून काही नाहीये, भारतीय जनता पार्टी आहे, कमळ आहे, माझं काही नाहीये, सगळं आहे ते पक्षाचं आहे आणि मला विरोध केला तरी चालेल पण पक्षामध्ये सामील व्हा, देवाभाऊच्या नेतृत्वाखाली सामील व्हा. त्यांना आपल्या बरोबर साहेब घेतलं, विरोध सगळा मोडीत काढला. साहेब आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी असेल, जी परिस्थिती आमच्या कराड मलकापूरमध्ये 2 आपले महायुतीचे मंत्री, 1 माजी मंत्री, 1 माजी मुख्यमंत्री, जेवढे पुढारी आहेत तेवढे पुढारी कागदावर लिहिले तर सगळेच्या सगळे पुढारी हे आज आमच्या विरोधात ठाकलेत. पण साहेब पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाहीयेत, आघाडी करून ते निवडणूक लढवतात आहे आणि म्हणतात आहे की आम्ही समविचारी पक्ष आहे. कसाचा समविचार आहे? महाविकास आघाडीचे घटक पक्ष, महायुतीतले घटक पक्ष, कसा काय तुमचा समविचार होऊ शकतोय?
आम्ही ही निवडणूक लढताना खणखणीत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवतोय. सगळे नवीन दमाचे लोक मी दिलेले आहेत. आमच्या नवीन तरुण पोरांना संधी दिलेली आहे. कराडमध्ये नवीन वातावरण आणायचंय, मलकापूरमध्ये नवीन वातावरण आणायचंय. जे जुने विचार आहेत ते बाजूला करायचे आहेत. नव्या विचारांना आपल्याला सगळ्या कराडची मलकापूरची वाटचाल करायची. आज मलकापूरकरांनी साहेब आमच्याकडे मागणी केली. मलकापूरकरांनी मागणी केली की त्यांची जी पाणी पुरवठा योजना आहे, जी चांगली पाणी पुरवठा योजना आहे, त्याचा विस्तारीकरण करायचंय. निश्चित स्वरूपी त्या विस्तारीकरणासाठी देवाभाऊंचा आशीर्वाद हा तुमच्या बरोबर राहील. त्यानंतर त्यांनी मागणी केली की त्यांची बंदिस्त ड्रेनेजची योजना आहे, त्याला अतिरिक्त पैसा उपलब्ध व्हावा. निश्चित त्याच्यासाठी पैसा उपलब्ध होईल. मलकापूर शहराला आदर्श शहर करण्यासाठी जे काही लागेल ते आमचे आदरणीय देवाभाऊ इथं मंजूर करून देतील, एवढं आश्वासन तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आमच्या कराडकरांचं स्वप्न आहे साहेब, ज्या पद्धतीनं गंगा आरती होते त्या पद्धतीने माझी कृष्णामाईची आरती झाली पाहिजे, असं आमचं स्वप्न आहे. आणि त्यामुळं कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने हे शहर पुढे चाललेलं आहे. आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंट, एलिव्हेटेड नेकलेस रोड, कराड शहराला पुरापासून वाचवण्यासाठी पूर संरक्षण भिंत, असा भला मोठा प्लॅन साहेब मी आपल्या जवळ दिलेला आहे. आणि मला एक माहित आहे की जसं साबरमतीला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झालंय तशा पद्धतीचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण कराडला करून द्याल आणि एका दिवशी कराडमध्ये ही कृष्णा नदीची आरती आपण घेऊ शकू, अशा पद्धतीचं दिव्य स्वप्न साहेब आम्ही पाहिलेलं. चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही आपल्या जवळ साहेब सादर केलेला आहे. मला माहित आहे की सहजासहजी हे सगळं होणार नाही. हे सगळं होण्यासाठी आदरणीय देवाभाऊंचा त्याच्यावर आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सांगताना मला आनंद होतो, आपण थांबलेलो नाही. आपण एका वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने याचं एस्टिमेट करून याचा संपूर्ण प्रस्ताव परत एकदा मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत नेलेला आहे. आणि मी आज आपल्याला खात्रीनं सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक पूर्ण बहुमत द्या. आदरणीय साहेब कराडचं नंदनवन करण्याच्या बाबतीमधलं हे महत्वपूर्ण पाऊल घेतील आणि खऱ्या अर्थानं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झालेलं तुम्हाला कराडमध्ये दिसेल. कराडमध्ये आपल्याला अजून काय काय पाहिजे? नवीन कोर्टाची आपल्याला इमारत पाहिजे. निश्चित स्वरूपी त्याला पैसे आपण उपलब्ध करून देणार आहे. आपल्याला कराडमध्ये अजून काय काय पाहिजे? तर कराडमध्ये आपल्याला नागरी सुविधेसाठी असंख्य गोष्टी करणं गरजेचं आहे. त्या देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. साहेब खऱ्या अर्थानं आमच्या कराडकरांचा मोठा प्रश्न आहे की माजी मुख्यमंत्री राज्यातले आमचे जिथं राहतात, इथंच मागच्या बाजूला साहेब राहतात. खरं आपल्याला वेळ नाही तर मी आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेलो असतो. तिथं ग्रेट वॉल ऑफ चायना इतकी भिंत त्यांनी आपल्या घराच्या जवळ बांधली. मी बघितली भिंत आणि मी म्हटलं की इतकी भली मोठी भिंत का बांधली आहे साहेबांनी? तर तिथं झोपडपट्टी मधल्या पाटण कॉलनी मधले माझे लोक तिथं मागे असतील, त्यांनी मला सांगितलं की आम्ही दिसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी भिंत इतकी उंच बांधलेली. साहेब 70 वर्ष झोपडपट्टी आहे आणि 60 वर्ष यांच्या घरामध्ये सत्ता आहे, तरी सुद्धा झोपडपट्टीचं पुनर्वसन केलेलं नाही. साहेब मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये उल्लेख केला की पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन हे कुठल्याही परिस्थितीत माझ्या पहिल्या टर्म मध्ये मी करणार आणि त्याच्यासाठी देखील आपण त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं. 11 ठिकाणी कराडमध्ये झोपडपट्टी आहे. 11 ठिकाणपैकी पाटण कॉलनी आहे, स्टेडियमच्या मागची झोपडपट्टी आहे, जुन्या पोयना पुलाच्या तिथली झोपडपट्टी आहे, 12 डबरी परिसराच्या तिथली झोपडपट्टी आहे, गेट नंबर 2च्या तिथली झोपडपट्टी, अशा 11 ठिकाणी झोपडपट्टी आहे. मलकापूरमध्ये 3 ठिकाणी झोपडपट्टी आहे. तिथं शब्द दिलाय झोपडपट्टीमध्ये आपण की लागेल तेवढे फ्लॅट आपण उपलब्ध करून देऊ आणि प्रत्येक फ्लॅट मध्ये चहा प्यायला आपण जाऊ शकू इतका चांगल्या दर्जाचा फ्लॅट सगळ्या झोपडपट्टी वासियांना आपण देणार. मला माहित आहे निवडणुकीच्या निमित्तानं काही लोक तुमच्याकडे येतील, काही लोक दादागिरी करतील, काही लोक आमिष दाखवतील, पण आपण कमळ आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहा. कमळ आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला की झोपडपट्टीचं पक्क घर करण्याच्या बाबतीमधलं काम मोदीजींच्या विजन प्रमाणे आणि देवेंद्रजींच्या विजन प्रमाणे आपण इथं करू आणि कराड आणि मलकापूरला झोपडपट्टी मुक्त केल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. मला माहित आहे की मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये रिस्क घेतली. अनेक लोक मला सांगत होते की जुळवून घ्या, आबाधित राहा, पण मी आमच्या साहेबांकडनं शिकलोय कधीही विरोधात असलं म्हणून घाबरायचं नाही, कधीही सत्यासाठी भांडायला थांबायचं नाही, कधीही आपल्या माणसाला आपल्या खांद्यावर घ्यायला दमायचं नाही. आणि हे आम्ही काम केलं आणि नव्या दमाची लोक उभा केली. बलाढ्य पुढं कोण पण असू दे, मी सुद्धा
लोकांना वाटत असेल की तिकडं खूप मोठ्या नेत्यांची फौज आहे, पण मी सुद्धा साधा सुद्धा आमदार नाही. मी साहेबांचा लाडका आमदार आहे. मी जरी पहिल्या टर्मचा आमदार असलो तरी साहेबांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. आणि माझी जरी ताकद कमी असली आमच्या साहेबांची ताकद खूप मोठी आहे. कोण जर का म्हणत असेल की आमच्याकडे तिजोरी आहे तर बँकेचा मालक आमच्याकडे आहे. आम्ही कमी पडणार नाही. भारतीय जनता पार्टीला निवडून आणणार, दोन्ही नगर अध्यक्ष निवडून आणणार, अण्णांना निवडून आणणार, तेजसला निवडून आणणार. आणि साहेब अभिमानाने म्हणतील की कराड हा माझा बालेकिल्ला आहे, मलकापूर हा माझा बालेकिल्ला आहे. याच्यासाठी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की आपण आमच्या पाठीशी उभा राहावा, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहावा. मला कधीही अपयश आलं म्हणून मी थांबलो नाही. परत परत मी तुमच्या दारात येत राहिलो आणि परत परत आल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे. मला त्या आशीर्वादाचं मोल आहे. मला माहित आहे की या आशीर्वादाने मला खूप पुढे जायचंय आणि त्यामुळे मी नेत्याला नाराज करायला थांबत नाही, नेत्याला नाराज करायला घाबरत नाही. पण जनतेबरोबर बेईमानी आपल्याकडून कधी होणार नाही. जनतेचा विश्वास कधी मी तोडणार नाही. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवावा. येणाऱ्या 2 तारखेला आपण भारतीय जनता पक्षाबरोबर राहावं. आदरणीय अण्णा आणि अण्णांची सगळी टीम, आदरणीय तेजस्वी आणि तेजस्वीची सगळी टीम ही आपण निवडून द्या. आणि एकच लक्षात ठेवा, मी एकटा नाही, माझ्या मागे हात खूप मोठा आहे. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कराड मलकापूरचा बालेकिल्ला कमळ फुलवून भक्कम करू आणि स्थितीवरती नवा तोरण बांधू. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब जनसभेला संबोधित करतायत. नागपुर से लेकर मुंबई तक और मातोश्री से लेकर बारामती तक करिश्मा सिर्फ आपका चलता है. कोई कुछ भी कहे साहब, इलाका कौन सा भी हो, धमाका सिर्फ फडणवीस का होता है, फडणवीस का होता है. नामदार देवेंद्र फडणवीस साहब जनसभा को संबोधित करेंगे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंद हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज कराडच्या या प्रचंड मोठ्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपल्या कराडचे तरुण तडफदार आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा उल्लेख मी कार्यसम्राट आमदार म्हणून करेन असे अतुल बाबा भोसले, या ठिकाणी आपले दुसरे लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे, भरत नाना पाटील, नीताताई केळकर, डॉक्टर सुरेश बाबा भोसले, मकरंद देशपांडे, सत्यजित पाटणकर, रामकृष्णजी वेताळ, विक्रम पावसकर, आनंदराव पाटील, शारदाताई जाधव, रोहिणीताई शिंदे, नीलमताई येडगे, जगदीशजी जगताप, अरुणजी जाधव, मनोहरजी शिंदे, सुषमाताई लोखंडे, सुहास जगताप, नगराध्यक्ष पदाकरता या कराडचे आपले अतिशय ज्यांना अनुभव आहे असे अनुभवी उमेदवार विनायकप्पा पावसकर आणि त्यासोबत मलकापूरचे आपले उमेदवार तेजस सोनावणे, या ठिकाणी उपस्थित नगरसेवक पदाकरता
जे निवडणूक लढवत आहेत असे सर्व आपले या ठिकाणचे उमेदवार, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित असलेल्या तितक्याच लाडक्या भावांनो, मला आज अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारी अशा प्रकारची ही नगरी या कराडमध्ये, या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्यामध्ये उपस्थित आहे. नुकतंच बाबांचं भाषण झालं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार बाबांनी आपल्यासमोर मांडले. खरं म्हणजे 2016 साली देखील मी आपल्याला विनंती केली होती की कराडमध्ये आपला नगराध्यक्ष द्या, आणि त्यावेळी माझ्या विनंतीला मान देऊन आपण नगराध्यक्ष दिला. आणि जो काही काळ आपली सत्ता होती त्या काळामध्ये आपण कराडमध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. बंधू भगिनींनो, ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे. आपल्या भारताचं जे संविधान आहे, या संविधानाने आपल्याला लोकशाहीचे काही अधिकार दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा अधिकार काही दिला असेल तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक मताचा अधिकार हा लोकशाहीने दिला आहे. या ठिकाणी टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मला एकच मत देता येतं. प्रत्येकाला एक मताचा अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हा एक मताचा अधिकार देताना एक मोठी जबाबदारी ही देखील आता आपल्यावर आलेली आहे, योग्य अशा प्रकारचे लोक निवडण्याची. आपण लोकसभेमध्ये मतदान करून देशाचा प्रधानमंत्री कोण होईल हे ठरवतो. आपण विधानसभेमध्ये मतदान करून राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो. आणि आपल्या शहरामध्ये मतदान करून 5 वर्ष आपल्या शहराचं प्रशासन कोण चालवेल याचा निर्णय आपण करत असतो. आणि म्हणून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सर्वांना अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारचा निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे. बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासनं 60-65 वर्ष आपल्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून विकासाचं केंद्र हे गाव होतं. राज्यकर्ते म्हणायचे की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास, आणि ते योग्यही होतं, कारण छोट्या छोट्या गावांमध्ये भारत वसला होता. पण त्याच वेळी या भारतामध्ये काही शहरं देखील होती. दुर्दैवाने त्या शहरांकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं. 60-65 वर्ष केंद्रातलं सरकार असो का राज्यातलं सरकार असो, शहरांकरता केंद्रित अशा प्रकारच्या योजना, व्यवस्था, निधी असं कधीच नियोजन या ठिकाणी करण्यात आलं नाही. परिणाम काय झाला आपण बघा. शेवटी गावातनं लोक शहराकडे आले. शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता, अन्न, वस्त्र, निवाऱ्याकरता त्याच्या संधी आहेत म्हणून लोक शहराकडे आले. आणि शहराकडे आल्यानंतर अवस्था अशी झाली की आल्यानंतर लोकांना राहायला जागा नव्हती. त्यामुळे लोकांनी अतिक्रमण केले, झोपडपट्ट्या तयार झाल्या. जिथे ज्याला जशी जागा मिळेल तसा तो राहू लागला. त्यामुळे शहरातलं घनत्व त्या ठिकाणी मोठं झालं. मग लोकसंख्या वाढली तर पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढली तर मग या ठिकाणी नाल्या काढून त्या नाल्यांच्या माध्यमातून मैलाचं पाणी त्या ठिकाणी व्हायला लागलं. त्या सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी रोगराई पसरायला लागली, मच्छर तयार झाले, त्या ठिकाणी वासाचं साम्राज्य तयार झालं. आणि हेच घाणेरडं पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं, आपल्या नाल्यांमध्ये, नदीमध्ये, आपल्या तलावांमध्ये जायला लागलं. परिणाम असा झाला की एक प्रकारे जे आपलं जीवनमान आहे ते खाली खाली होत गेलं. आणि मग त्याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढायला लागली, पण कचऱ्याच्या संदर्भात कुठली योजना नव्हती. आणि म्हणून
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आणि मग एखादी जागा शोधायची, त्या ठिकाणी सगळा कचरा डंप करायचा आणि त्या जागेतून वेगवेगळ्या प्रकारचे वास, त्या जागेतून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, अशा पद्धतीनं आपलं प्रदूषण, आपली हवा या ठिकाणी खराब करण्याचं काम या सगळ्या शहरांमध्ये होत होतं. आणि म्हणून शहरीकरण सातत्याने वाढत होतं, पण त्या शहरीकरणाकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं. आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक कराडसारख्या 400 शहरांमध्ये राहतात. म्हणजे अर्धी लोकसंख्या 40,000 गावांमध्ये आणि अर्धी लोकसंख्या 400 शहरांमध्ये राहते. या 400 शहरांमध्ये शिक्षण आरोग्याच्या संधी आहेत, या 400 शहरांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत, पण त्या ठिकाणी लोकांचं जीवनमान सुधारण्याकरता 60-65 वर्ष कुठल्याही योजना झाल्या नाहीत. देशामध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून मोदीजींनी शपथ घेतली आणि पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसेच भारतीय शहरात देखील राहतात. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरांचाही विकास करावा लागेल, गावांसोबत शहरांकडे लक्ष द्यावं लागेल. देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो. या ठिकाणी वस्तू सेवांची निर्मिती, शिक्षण आरोग्याच्या संधी, रोजगाराच्या संधी या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे शहरी जीवन जोपर्यंत आपण बदलणार नाही, शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा मध्यमवर्गीय याला जोपर्यंत आपण सोयी देणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण त्यांचं जीवन बदलू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये शहरांकरता योजना तयार करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आणि मग स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहराची योजना, स्वच्छ भारत शहरांची योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, अशा अनेक योजना मोदीजींनी तयार केल्या आणि लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं. आज आपण पाहतोय एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी अमृत योजनेच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये आपल्या शहरांचं चित्र बदलण्याकरता या ठिकाणी दिले आहे. आज प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी मुबलक मिळालं पाहिजे. शहरामधला जो या ठिकाणी सगळा मैला आहे, जे सांडपाणी आहे, आत्ता चतुल बाबा सांगत होते आपल्याकडे किती सांडपाणी हे भुयारी गटारातनं जातं आणि किती सांडपाणी हे नाल्यांमधनं जातं. हे संपूर्ण सांडपाणी बंदिस्त भुयारी गटारातनं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी STPच्या माध्यमातनं त्या पाण्यातनं मैला वेगळा होऊन त्याच्यातनं खत निर्मिती आणि पाणी जे शुद्ध झालेलं आहे तेच पाणी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज सगळ्या योजना आपण तयार केल्या. आपला जो कचरा आहे, या कचऱ्यावर स्वच्छ भारतच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया आता आपण चालू केली. खरं म्हणजे आता आपण सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार करतोय आणि सर्क्युलर इकॉनॉमीचा अर्थ काय आहे? नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. कचऱ्यातही वेल्थ आहे. आता या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी सगळ्या शहरांना त्या ठिकाणी पैसा दिला. आपल्या महाराष्ट्रामध्ये 250-300 शहरांमध्ये आज स्वच्छ भारतच्या अंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया चालली आहे. 100% कचरा जमा होतो, त्या कचऱ्यावर प्रक्रिया आपण करतो आणि ती प्रक्रिया करून त्या ठिकाणी कचऱ्यापासून पेलेट्स तयार करतो. म्हणजे कचऱ्यापासून कोळसा तयार करतो, कचऱ्यापासून खत तयार करतो. एवढंच नाही, आता तर आपण कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा एक महाराष्ट्राचा ब्रँड देखील तयार केला आहे. आणि थोडी मोठी शहरं जी आहेत त्या ठिकाणी कचऱ्यापासून गॅस तयार करतो आणि कचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील आपण करतो. म्हणजे आता कचरा ही आपली लायबिलिटी नाही आहे, तर आता कचरा ही खऱ्या अर्थानं आपल्याकडे वेल्थ निर्माण करणारी गोष्ट झाली आहे. पण या सगळ्या गोष्टी करता जो काही निधीची कमतरता होती, आज मोदीजींच्या माध्यमातनं आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं त्याकरता मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत. आज आपण पाहू शकतो लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण केली आहेत. आपण 2 महिन्यापूर्वी निर्णय केला
आणि वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणं लोकांनी ज्या ठिकाणी केली असतील त्या ठिकाणी त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केला। याचं कारण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला 2.5 लाख रुपये मिळतात। त्या 2.5 लाख रुपयामध्ये आपण जो बेघर आहे त्याला घर देऊ शकतो। त्या 2.5 लाख रुपयामध्ये आपण झोपडपट्टीत कच्च्या घरात राहणाऱ्याला घर देऊ शकतो किंवा त्या ठिकाणी त्यांच्याकरता एक चांगली स्कीम तयार करून त्यामध्ये वेगवेगळ्या योजनात्मक सगळ्या प्रकारच्या सोयी उभ्या करून एक चांगली कॉलनी देखील त्यांची तयार करू शकतो। पण याकरता अडचणी होत्या, जागा मिळत नव्हती। आता आपण निर्णय केला, एकीकडे अतिक्रमण जिथे नियमित करता येईल त्या ठिकाणी आपण अतिक्रमण नियमित करतो आहे आणि ज्या ठिकाणी ते करता येणं शक्य नाही तिथे सरकारची जमीन देऊन त्या ठिकाणी फ्लॅट स्कीमच्या माध्यमातून लोकांना सगळ्या सोयी देण्याचं काम करतोय। त्यामुळे अतुल बाबा तुम्ही चिंता करू नका। तुम्ही पृथ्वीराज बाबांची चिंता केली आहे, त्यांच्या घराजवळच्या झोपडपट्टीची चिंता केली आहे, तुम्ही कराड आणि मलकापूरच्या सगळ्या झोपडपट्टीवासियांना पक्क घर देण्याची चिंता केली आहे। तुम्ही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी उभा आहे। तुमचं हे स्वप्न मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं पूर्ण करण्याचं वचन मी या ठिकाणून देऊन जातोय। या कराड आणि मलकापूरमध्ये कोणालाही झोपडीत राहू द्यायचं नाही, अशा प्रकारचा आज आपला सगळ्यांचा मानस आहे। बंधू भगिनींनो, आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण करतोय। आज या अमृत शहरातनं शहरातले रस्ते असतील, अमृतमधनं शहरामध्ये उद्यानं असतील, अमृतच्या माध्यमातनं हरित पट्टे असतील, अमृतच्या माध्यमातनं सरोवर विकास असेल, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी करण्याकरता आज आपण योजना तयार केली आहे। एखाद्या शहराला काय काय आवश्यक आहे ते देखील आपण या ठिकाणी करतोय। आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला योजना दिली आहे, आयुष्यमान योजना। त्या आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला तयार करायचं आहे। तसं तर कृष्णा असल्यामुळे आपल्याला चिंता नाही आहे, पण तरी देखील सगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये त्या ठिकाणी मोफत व्यवस्था आपल्याला उभ्या करायच्या आहेत। आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली। महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये आपण 5 लाखापर्यंतचा इलाज सगळ्यांना मोफत केला। जात पाहायची नाही, धर्म पाहायचा नाही, त्याचे कुठलं रेशन कार्ड पाहायचं नाही, त्याचं वय पाहायचं नाही, सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत केला। मला काही लोक भेटले आणि ते असं म्हणाले, साहेब 1300 रोगांकरता तुम्ही 5 लाखाचा मोफत इलाज दिलाय, पण तुमच्या पॅकेजमध्ये अनेक असे रोग नाही आहेत की ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 लाख रुपये खर्च होतात, पण तुमच्या पॅकेजमध्येच ते नसल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही। पुन्हा मी सगळे अधिकारी कामाला लावले, अनेक लोकांशी त्या ठिकाणी चर्चा केली, जे लोक या क्षेत्रात आहेत अतुल बाबांसारखे त्यांच्याशी मी चर्चा केली आणि निर्णय केला, आता 1300 नाही 2400 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आपण मोफत केलेला आहे। आणि 9 आजार तर असे आहेत की ज्या आजारामध्ये 5 लाखाच्या वर 35 लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मी केला। आज शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि खऱ्या अर्थानं अतुल बाबांनी तर ज्या प्रकारे या शहराचा विचार केलाय, त्यांनी जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, ज्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि म्हणाले क्रीडा संकुल करायचं आहे, अतुल बाबांनी काही म्हटलं की मी नाही म्हणतच नाही, त्यामुळे मी घोषणा करून टाकली। मला वाटलं अतुल बाबा कराडसारख्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा आराखडा घेऊन येतील, पण हे महाराज इतके हुशार आहेत, यांनी देशभरातल्या क्रीडा संकुलाचा विचार केला आणि मग स्वतःचे पैसे खर्च केले। एक कोणीतरी देशातला क्रीडा क्षेत्रातला प्रायव्हेट आर्किटेक्ट पकडला, त्याला सांगितलं चांगल्यातलं चांगलं क्रीडा संकुल आमच्या या जागेत कसं बसेल ते बघा, आणि 100 कोटी रुपयाचा आराखडा माझ्याकडे घेऊन आले। पण मी देखील सांगितलं, अरे ज्या क्रीडा संकुलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे ते उत्तमच असलं पाहिजे, आणि म्हणून 96 कोटी रुपये आपण त्याकरता दिले आणि आज सर्वोत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल
आणि बाबा चिंता करू नका, थोडे जास्त पैसे लागले तरी आपण देऊ, पण सर्वात उत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. कैलासवासी खाशाबा जाधव क्रीडा संकुल ते करतायत, त्याच्याकरता 25 कोटी रुपये मिळाले आहेत. निविदा आता त्याच्या देखील आपण काढलेले आहेत. आणि पुलाकरता देखील त्यांनी 50 कोटी रुपये आणले. वेगवेगळ्या पंचायत समितीची इमारत असेल, रस्ते असतील, जवळपास वेगवेगळ्या रस्त्यांकरता, कारण जरी ही नगरपालिकेची निवडणूक असली तरी नगरपालिकेच्या लोकांनाही बाहेर जावं लागतं. त्यामुळे सगळीकडचे त्यांच्या मतदारसंघातले जे जोड रस्ते आहेत या रस्त्यांकरता जवळपास 400 कोटी रुपयाचा निधी हा अतुल बाबांनी या ठिकाणी मिळवला आणि मोठ्या प्रमाणात हा विकासाचं कार्य ते करतायत. आंबेडकर वाचनालय असेल, पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती असेल, वेगवेगळी कामं जी त्यांनी केली आहेत त्या सगळ्या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक परिवर्तन या ठिकाणी दिसत आहे. आणि आता त्यांच्या मनामध्ये जे आपलं प्रीती संगम आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं समाधी स्थळ, या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला आहे. मी अतुल बाबा तुमचं अभिनंदन करेन. ज्यांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कोणी केला नाही. एकदा जे काम झालं त्यानंतर कोणी त्याच्याकडे पाहिलं नाही, पण तुम्ही अतिशय सुंदर त्याचा आराखडा तयार केला आणि त्यासोबत त्या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावर चांगल्या प्रकारे रिव्हर डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि कराड ते विटा हा एलिव्हेटेड हायवे झाला पाहिजे. अशा प्रकारचं एक स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हे काम मोठं आहे, एखाद्या नगरपालिकेला झेपणारं काम नाही आहे, पण अतुल बाबा त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पाहतो आणि देवाभाऊ त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करतो. त्यामुळे चिंता करू नका. या ठिकाणी तुम्हाला हे जे स्मार्ट आणि मॉडेल अशा प्रकारचं कराड तयार करायचं आहे, त्याकरता पूर्णपणे तुम्हाला मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं कराडची जी निवडणूक आहे ही निवडणूक यावेळेस एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होते आहे. मी तर आता गेले 8-10 दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललो आहे. त्या ठिकाणी जाऊन भाषणं करतो, रोज 5-6 सभा घेतो. मी कुठल्याही सभेमध्ये कोणावर टीका करत नाही. मी कुठल्याही सभेमध्ये कुठल्या पक्षाला उणं बोलत नाही. कारण माझं पक्का आहे, आपला विश्वास आहे, आपल्या जो विकासाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला काही दुसरं बोलण्याची आवश्यकता नाही. आम्ही काय केलंय आणि काय सांगणार आहोत याच्या आधारावर मी एक सकारात्मक मत आपल्याला मागण्याकरता या ठिकाणी आलो आहे. पण कराडमध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत. सगळ्यांना मिळून वाटतं हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यूप्रमाणे त्यांना घेरण्याचं काम चाललं आहे. पण जसं मी नेहमी सांगतो, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रव्यूहात शिरणं माहिती होतं, पण बाहेर पडणं माहिती नव्हतं. पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे. आणि म्हणून हा जो चक्रव्यूह अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराडमध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. पण कराडकरांनो, तुम्हालाही मी विनंती करतो, आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार, आज तेजस सोनवले यांचा सारखा मलकापूरचा उमेदवार, यासारखे उमेदवार आपण दिले आहेत. आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे. सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले, सामान्य घरचे, सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले आहेत. आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे. मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे.
आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. बंधू भगिनींनो, इतकं तरुण तळपदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात. खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुल बाबांसारखं एक तरुण नेतृत्व कराडचं नेतृत्व करताय, मी देखील अतुल बाबा तुम्हाला आशीर्वाद देतो. पण ठीक आहे, त्यांना जे करायचं आहे ते करतील, इतर आमचे मित्रही जे करायचं आहे ते करतील. पण कराडवासियांनो, माझे आता राजकारणामध्ये 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसलेमध्ये भविष्य पाहतो. लक्षात ठेवा, तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुल बाबांचं नाही आहे, हे युद्ध पावसकरांचं नाही आहे, हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे. या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय हा खेचून आणावा लागेल. हा विजय अतुल बाबाचा नाही, हा पावसकरांचा विजय नाही, हा कराडचा विजय असणार आहे. आणि म्हणून कराडच्या विजयाकरता येत्या 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुमचा देवाभाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत. त्यामुळे बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे. माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुरा हाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चक्र भितूया आणि भाजपचा झेंडा फडकूया यांचा आभार मानतायत. सुषमा लोखंडे आभार प्रदर्शन करतील. या नगरीच्या माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षा सुषमा लोखंडे आभार प्रदर्शन करतायत. सुषमा लोखंडे आभार कराड प्रदर्शन नगर करतील. परिषद मलकापूर कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या प्रचारासाठी आपले लाडके मुख्यमंत्री व आम्ही सगळ्या बहिणींचे लाडके देवाभाऊ आपल्या व्यस्त प्रचार दौऱ्यातून कराड मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी आले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. देवाभाऊ, आपण नेहमीच डॉक्टर अतुल बाबांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देत आहात. असाच आशीर्वाद आमच्या कराडकरांना असू देत. गेली 15 दिवस आपले कार्यसम्राट माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले व त्यांचे सर्व कुटुंबीय दोन्ही शहराच्या प्रचारासाठी सक्रिय आहेत. त्याबद्दल आपले आभार. आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे, कराड उत्तरचे आमदार मनोहरदादा घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रमदादा पावसकर, आदरणीय भरत नाना, आदरणीय नाना व सुरेश बाबा, नगराध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार, त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित पत्रकार बंधू, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.